नांपाली परिसरातील सिडकोच्या मालकीच्या भूखंडावर कथितपणे बेकायदेशीर पार्किंग, हॉटेल व्यवसाय आणि इतर व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात पत्र्याचे शेड उभारून व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा केला जात असून यामुळे सिडकोच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित भूखंडावर कायम स्वरूपाचे पत्र्यांचे शेड उभारण्यात आले असून तेथे वाहन पार्किंग आणि हॉटेलचा व्यवसाय सुरू आहे। यामुळे सार्वजनिक मालमत्तेचा व्यावसायिक फायदा घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे। जर हा वापर अधिकृत परवानगीशिवाय होत असेल तर तो महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सिडकोच्या भूवापर अटी आणि लागू नियमांचे उल्लंघन ठरू शकतो। याहून गंभीर आरोप म्हणजे काही अधिकाऱ्यांच्या संगमतामुळे संबंधित जागा अनधिकृतरित्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। या आरोपाची सत्यता स्वतंत्र चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते। मात्र अशा चर्चांमुळे सिडकोच्या प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत। नागरिकांचा सवाल आहे की सामान्य नागरिकाने छोटेखानी अतिक्रमण केले तर तात्काळ कारवाई करणारे सिडको प्रशासन सरकारी भूखंडावर सुरू असलेल्या कथित मोठ्या व्यावसायिक अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का करत आहे? अतिक्रमण विभागाला ही बाब दिसत नाही का की जाणून बुजून कारवाई टाळली जात आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।